नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। आदिवासी आरक्षण बचावासाठी बैठक संपन्न। आदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या बचावासाठी पालघर जिल्ह्यातील मनोर येथील सायलेंट रिसॉर्ट येथे एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीचे आयोजन आमदार राजेंद्र गावित यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते। या बैठकीला खासदार हेमंत सौरा, आमदार विलास तरे, माजी आमदार श्रीनिवास वनगा तसेच विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीदरम्यान बंजारा आणि धनगर समाजाकडून आदिवासी समाजात होत असलेल्या घुसखोरीच्या प्रयत्नांचा तीव्र निषेध करण्यात आला। तसेच आदिवासी समाजाचे आरक्षण हक्क आणि अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्रितपणे लढा देण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला। या प्रसंगी 14 ऑक्टोबर रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली। या मोर्चात मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी होऊन शासनापर्यंत आपला आवाज पोहोचवतील असा निर्धार बैठकीतून व्यक्त करण्यात आला। आजची बैठक तुम्ही बघितली सर्व म्हणजे आमचा जो 3 तारखेला जो आमच्या पाहुण्यांनी जो मोर्चा काढला आदिवासी बांधवांनी, हाही मोर्चा एक संदेश म्हणून तिथे दिला आहे। ते सर्व आमच्या संपर्कात आहे। त्यांनी बोलले का नाही, एक आता ताकद हा तालुकास्तरीय होता, परंतु जिल्ह्याची ताकद आपल्याला दाखवायची आणि सर्व त्याच्यामध्ये सर्व कॉन्टॅक्ट संपर्कात आहे आणि एक भव्य मोर्चा असा मोठ्या प्रमाणात मोठी ताकद आपल्याला एक भूतोला भविष्याची ताकद आपल्याला तिथे पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजाचे पाहायला मिळेल। सर, तुम्ही म्हणालात का सरकारवर दबाव आणण्यासाठी आपण मोर्चा काढायचा आहे आणि तुम्ही या समितीचे अध्यक्ष आहात। जर सरकार बदललं नाही तर तुम्ही समाजासाठी तुमच्या आमदारकीचा राजीनामा देणार का? सरकारच्या संदर्भात मी भूमिका प्रत्येक कुठलंही सरकार त्यावेळेस 2014ला जेव्हा काँग्रेस सरकार होतं त्यावेळेस ती भूमिका आली, तेव्हा सुद्धा मी काँग्रेसचा सपोर्टेड आमदार होतो, तेव्हा माझी ती भूमिका मांडली। आज मी सत्तेत आहे, तीच कठोर भूमिका समाजासाठी मी मांडलेला आहे आणि सर्व व्यासपीठातील लोकप्रतिनिधी ती भूमिका मांडलेली आहे। त्याच्यामध्ये त्याच्यात बाकी काही शंका कुशंका करण्याची आवश्यकता नाही। सरकार जर बदललं नाही तर तुम्ही राजीनामा देणार का असं प्रश्न की नाही? सरकार जर बदललं नाही तुमच्या आंदोलनाला, पण तुम्ही अध्यक्ष आहात, आमदार आहात सत्ताधारी पक्षातले, तर तुम्ही आमदार आम्ही कठोर भूमिका घेऊ। ताई मला तर ती पण आम्ही गोष्ट करू तुम्ही सांगितली ती, पण शेवटच्या टोकापर्यंत आम्ही पोचण्याची आमची भूमिका ठेवू। अशा आंदोलनाला बळ दिलं जातं आणि गरीब आदिवासी यांच्यावरती अन्याय केला जात असल्याचं मत आता वक्त्यांनी मांडलं। या संदर्भात आपण काय बोलतो? अन्याय त्याच होईल जेव्हा त्यांना आरक्षण मिळेल। त्यांना बंजारा समाज असेल, धनगर समाज असेल, या समाजाला कदापिही आरक्षण मिळू शकणार नाही अशा प्रकारची घटनेत तरतूद झालेली आहे, केली गेलेली आहे। आणि त्यामुळे केवळ त्या समाजाचे नेते त्यांच्या समाजाला थोडंसं उकसवण्याचा प्रयत्न करतायत, त्याच्यामध्ये थोडंसं मतभिन्नता निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत आणि मिळू न शकणारं आरक्षण मिळवून देतो अशा प्रकारचं एक मुंगेराल की हसीन सपनेमध्ये ते जाऊन त्यांच्या समाजाला कुठेतरी एक वेगळ्या रस्त्यावर नेण्याचा प्रयत्न करतात। हे खचितच चुकीचे आहे, पण हे निश्चित आहे की भारतीय राज्यघटनेनुसार आदिवासी समाजाला जे आरक्षण मिळालेलं आहे, राज्यातलं असेल केंद्रातलं असेल, ते आता फिक्स झालेलं आहे। त्यामध्ये कोणत्याही समाजाला यायचं असेल तर त्याच्या जे काय स्टेप्स आहेत, ज्या काय पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या आता इतर कोणताही समाज ह्या पूर्ण करू शकत नाही। त्यामुळे ते आदिवासी आरक्षणामध्ये येऊ शकत नाही। घटनेपेक्षा श्रेष्ठ नाही आणि म्हणून सगळ्या आदिवासींची मागणी आहे की बंजारांना आणि धनगरांना त्या ठिकाणी आरक्षण देऊ नये। 1966 साली संसदेत 1979 साली संसदेमध्ये अलीकडच्या काळामध्ये त्या ठिकाणी बंजारांनी जी काही मागणी केली होती संसदेमध्ये, ती लोकसभेने त्या ठिकाणी फेटाळून लावलेली आहे। आणि धनगरांच्या बाबतीमध्ये अनेकदा हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल झाल्या, अनेकदा हायकोर्टाने त्या ठिकाणी त्यांच्या याचिका फेटाळलेल्या आहेत। आता सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्या ठिकाणी त्यांची याचिका की मे 2024 मध्ये त्यांची याचिका फेटाळलेली आहे। आणि म्हणून
धनगर जे काही आरक्षण मागताय हे या ठिकाणी त्यांची न्यायालयीन लढाई संपलेली आहे. आता त्यांनी रिव्ह पिटिशन दाखल करू अशा पद्धतीने त्यांनी ती मागणी केलेली आहे. परंतु रिव्ह पिटिशन मध्ये 99% रिव्ह पिटिशन मध्ये कुठलेही म्हणजे आपला केस असेल ती त्या ठिकाणी टिकू शकत नाही. आणि म्हणून तरी सुद्धा धनगरांनी अनेक राज्यामध्ये अनेक ठिकाणी उपोषण करतायत, आमरण उपोषण करतायत, सरकारवरती दबाव आणतायत. पण माझी सुद्धा शासनाला विनंती आहे, आम्ही राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमची विनंती राहील संपूर्ण आदिवासी सकल आदिवासी समाजाच्या माध्यमातून की धनगर आणि बंजारा यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समाविष्ट करू नये. सगळ्यात महत्वाचं, अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी काही पद्धती आहे. अनुसूचित जमातीत जे ट्रायबल रिसर्च सेंटर आहे त्या रिसर्च सेंटरच्या त्या ठिकाणी संमती घ्यावी लागते, त्यांचा अहवाल द्यावा लागतो. त्यानंतर ट्रायबल ॲडव्हायझरीची कमिटी आहे, TAC ज्याला म्हणतो, त्या ठिकाणी मुख्यमंत्री त्याचे अध्यक्ष असतात, खासदार आमदार त्याचे सदस्य असतात आणि सगळे सेक्रेटरी सगळ्या डिपार्टमेंटचे त्या ठिकाणी त्याचे आमंत्रित असतात. आणि म्हणून ट्रायबल ॲडव्हायझरी कमिटीमध्ये त्या ठिकाणी त्यांना मागणी त्या ठिकाणी विचारार्थ म्हणजे आपला निर्णय घ्यावा लागतो. त्यानंतर अनुसूचित जमातीचा आयोग आहे, त्या आयोगामध्ये त्यांची संमती घ्यावी लागते. त्यानंतर लोकसभेमध्ये ते पारित करावं लागतं. त्यानंतर लोकसभेमध्ये पारित झाल्यानंतर त्या ठिकाणी राष्ट्रपती त्याला शेवटची अधिसूचना काढतात आणि अशा प्रकारची त्या ठिकाणी ती प्रोसिजर आहे. परंतु या ठिकाणी त्यांनी मागणी केलेली आहे, अजून कुठल्याही म्हणजे आपल्या कमिटीकडे त्याच्या म्हणजे त्यांनी तोपर्यंत ते गेलेलं नाही. आणि अशा पद्धतीने आमच्या सगळ्या आदिवासी बांधवांची मागणी आहे की आमच्या वाट्याला आमच्या हिश्श्यामध्ये कोणाचा दुसऱ्याचा हिस्सा त्या ठिकाणी त्यांनी घेऊ नये. आमच्या 7.5% कोणालाही त्या ठिकाणी त्याचा समावेश करू नये, आमचं वाटगळू करू नये, अशा प्रकारे आमची सगळ्यांची मागणी आहे. आणि त्या निमित्तानं या ठिकाणी जवळजवळ 20 आदिवासी वेगवेगळ्या संघटना आणि सगळे आदिवासी लोकप्रतिनिधी, सगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी आम्ही सगळे या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि हा मोर्चा या ठिकाणी मोर्चाचं नियोजन या ठिकाणी केलेली आहे. मला वाटतं तारीख 14 तारीख की सोमवारी घेतो. आपण पाहत राहा निर्भीड समाचार. आदिवासी एकट्याचा विजय.